2 षटकांचा सामना असेल. चला स्पीडअप घ्यायचंय. मेगा फायनलचा पहिलाच मुकाबला आणि पहिल्याच मुकाबल्यावरती येतोय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात होते. पहिला चेंडू येतो मेगा फायनल मधला डॉट बॉल. यावेळेस मात्र सोडून दिलाय. वाईट व्हाईट बॉल आणि एक चिकी सिंगल घेतली आहे. मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय, खेळतोय, रमतोय. कैलासवासी सूर्य स्मृती चषक 2025. फायनलचा हा सामना काटोकी टक्कर रणधुमाळी रणसंग्रामाला सुरुवात. मॅच पाहतोय आपण. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याला उलकवून देऊन परंतु चांगला एफर्ट राहिला आपल्या. आणि या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. मिसफील्ड पाहायला मिळते. अशा चुका होता कामा नाहीये. परत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली चुरस पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. मॅच रंगली आहे. मेगा फायनलचा मुकाबला कैलासवासी सूरज चषक. ही चमचमती ट्रॉफी कोण घेऊन जाईल? एका बाजूला आहे कडवे, एका बाजूला आहे मुटकलवाडी. यावेळेला भन्नाट वेग बॅकवर्ड रिदर मध्ये पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल घेतले दुसरीसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 1 धाव येते. धाव फलकावरती आणखीन एक मोहोर चढवली जाते. धाव संख्या पोचली जाते 5 या आकड्यावरती. क्रिकेटचा महारणसंग्राम, रणधुमाळी, हाणामारी, मारामारी आता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कारण मेगा फायनलचा सामना काटोकी टक्कर, कलगी तुरा तुतू मेमे, रणधुमाळी, रणसंग्राम. यावेळेला खोदून काढला चेंडू मात्र डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि त्याला दिले हुलकावणी. 1 टप्पा, दुसरा टप्पा, टप्पा 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 आहे मात्र काय घडले? चांगल्या रीतीने कलेक्शन केलाय मात्र हुलकावणी दिली होती आणि इथे मात्र गोलंदाजाने फलंदाजाला डगआउटची दिशा दाखवली आहे. फलंदाज गो टू दी डगआउट. चांगले धावले होते परंतु शेवटच्या क्षणाला चांगली फेकी पाहायला मिळाली, त्यामुळे मात्र विकेटला इथे परतावं लागते. 7 धावा स्कोर बोर्डवरती पाहतोय आपण. मेगा फायनलचा मुकाबला, सगळ्यांचे डोळे या फायनलवरती राहिले आहे. कोण या विजयाची ट्रॉफी उचलून आपल्या खांद्यावरती घेऊन घरी जाईल ते पाहावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा स्कोर बोर्डवरती, 1 विकेट मात्र परतले आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे की स्पीडअप घेतला पाहिजे. स्पीडअप राहणं गरजेचं आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 7 वरती 1 विकेट आतापर्यंत माघारी परतले. गोलंदाज विकास मात्र अचूक टप्पा ठेवते. अचूक टप्प्याचा भेदक मारा त्याच्याकडून सातत्यानं आज दिवसभरामध्ये राहिलाय. विकास मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे विकासने. तर फलंदाज आता मात्र अमोल न्यू बॅटर. सचिन स्टॅकिंग एंड वरती असताना चेंडू हवेमध्ये उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे दोघांमध्ये तुतू मेमे आणि दोघांची झाली टक्कर. चेंडूला आली चक्कर, तोपर्यंत मायभूमीला झाला दान आणि डोक्याला आला ताण. धाव सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे 2 धावांनी वाढेल भाव. धावसंख्या 9 आकड्यावरती. नक्कीच कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकावरून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. लगेच बॉल कॅरी करतोय की लगेच फेकी करतोय, थोडंसं इथं दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. तदनंतर धाव घेतली जाते. धावसंख्या 9 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. 9 स्कोर आहे स्कोर बोर्डवरती. 1 विकेट परतीच्या दिशेने पाहतोय. यावेळेस मात्र डिस्पॅच केला आहे. लॉंग अँड ह्यूज हिट येतोय. 6 धावांचा प्रहार षटकार. नक्कीच या षटकाराने आता मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये रंग भरण्यास फलंदाजाने सुरुवात केली आहे. अचूक टप्पा, चाल ओळखली, दिशा ओळखली होती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. काय भन्नाट फटका, आपलातून ड्रामा सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 15 वरती 1 गडी माघारी परतलाय. तर आता मात्र दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. दुसऱ्या षटकामध्ये मुटकलवाडी संघाकडून मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी संघाकडून गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील. काय दिशा, काय आशा, काय रणनीती, काय कल्पना शक्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
तर फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती अमोल आहे. अमोलच्या मनोमंथनामध्ये देखील चाल रचली आहे आणि चाल बेमिसाल होईल की गोलंदाजाचा चेंडू वेगवान असेल. काय रणनीती असेल पाहायला भेटेल. आणि वेग आहे, टॉपेज मागे आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पहा हातात होता मात्र हातात पकडून ठेवता आलेला नाहीये. अगदी हलवा असा झेल सोडलाय, लाडू सोडला आहे. शोले मधला ठाकूर जरी असता तरी त्याने कॅच पकडली असते. लाडू होता, घेता आला नाहीये. नक्कीच लाडू होता पण कळ्यात होता की बुंदीचा होता हे समजलं नाहीये. ड्रॉप झालाय चेंडू. इथे पहा सबमरीन डिलिव्हरी, भन्नाट वेग. गोलंदाजाने लगेच चेंज ऑफ द पेस, क्रॅकिंग ऑफ द पेस, मागच्या चेंडूचा वेग क्रॅक केलाय आणि या वेळेला वेग वाढवलाय. भन्नाट वेग आणि वेगाने मात्र असंतोष निर्माण झालाय फलंदाजाच्या मनोमंथनामध्ये. नक्कीच मनोमंथनामध्ये आता काय कुजबूज चालू असेल. आतापर्यंत 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पकडली गेली आहे. यावेळेस चूक करत नाहीत मिस्टर सूरज, जर्सी नंबर 23. नक्कीच कोणती चुकी करत नाहीये. आता मात्र डोकेदुखी होते कडवे संघाला, कारण जो कडवा आव्हान देत होता सचिन मात्र आउट होतोय. सचिन मात्र बॅक टू द डग आउट मध्ये जातोय. सातत्याने स्पीडअप घेणं गरजेचं आहे. न्यू बॅटर झाला, आपण थोडंसं स्पीडअप घेऊया कारण सायंकाळचं सत्र. सूर्य आता परतीच्या दिशेला लागलाय. सूर्य आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी अंधार निर्माण होईल. अंधार निर्माण होईल, सूर्य नव्याने उजडेल. परंतु आपण आपलं यश घेऊन उद्या सकाळची पहाट चांगली करू, त्यासाठी स्पीडअप घ्यायचंय. प्रशांत ऑन द स्ट्राइक. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. 2 फिल्डर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. दुसरी धावेचा प्रयत्न आणि कॅरी केला नाहीये या ठिकाणी. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय की काय? यस केलाय मात्र थांबवलंय. प्रशांत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट घेत आहेत. माझे अध्यक्ष आहेत शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे. ब्लॉकर होलचा चेंडू होता, खोदून काढला. आपण ऍक्शन रिप्ले ANP लाईव्ह यांच्या स्क्रीनवरती पाहतोय. वेगाने फेकी जरूर केली, दरम्यान फेकी थोडीशी मिस राहिली की लगेच एकीत रूपांतर. दुसऱ्या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. इथे मात्र आडव्या बॅटीने फटका मिड विकेट. रिझर्व मधील क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय का? नाही, थांबवलंय आणि एक सिंगल आले. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावरती धाव संख्या 19 वरती 2 विकेट माघारी पडतलेत. तर गोलंदाज स्वप्नील आता काय स्वप्न घेऊन येतोय? प्रेसेस बॉल ऑफ द मॅच, शेवटचा चेंडू, मौल्यवान चेंडू काय असेल चित्र? यावेळेस मात्र बैठा फटका सुचण्याचा प्रयत्न आणि बेल्स रिमूव्ह केले जात आहेत. म्हणजे 20 धावांचं लक्ष उभं केलं आहे. नक्कीच 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. जो संघ 20 धावा बनवेल तो मात्र ट्रॉफी उचलेल. कोण असेल तो खेळाडू, कोण असेल तो कर्णधार, तो पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर आपल्याला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. मॅच स्पीडअप घेणं गरजेचं आहे. लगेच क्षेत्ररक्षणाच्या साठी दाखल व्हायचं टीम कडवे. तर टीम आपण मुटकेश्वर 11 मुटकलवाडी आपण लगेचच ओपनिंगची पेअर तयार ठेवायची आहे. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. भव्य देवी ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील अंतिम टप्पा, अंतिम टप्प्यातील अंतिम मॅच, कैलासवासी सूरज स्मृती चषकातील अंतिम मॅच. आता मात्र एक इनिंग झाली आणि दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. कोण होईल 50,000चा मानकरी, कोण होईल या चमचमणाऱ्या ट्रॉफीचा मानकरी, या 12 चेंडूवरती ठरेल. 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत आता मात्र 20 धावा. मेगा फायनलचा आपण मुकाबला पाहतोय. मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. कैलासवासी सूरज स्मृती चषक अंतिम टप्प्यात येऊन थांबला आहे. दोन्ही संघ लढतायत एकमेकाच्या विरोधात. एक बाजूला मुटकलवाडी पाहतोय, दुसऱ्या बाजूला कडवे यांचं कडवा होऊन धावा उभे केलेत. 19 म्हणजे 20 धावाचा टार्गेट सेट केला आहे. 12 चेंडू मध्ये 20 धावा. काय असेल लक्ष, काय असेल चित्र? कोण रंग भरेल, कोण रंगाचा बेरंग करेल? आपण ऐकत आहात, कुठे जाऊ नका, उघडा डोळे बघा नीट. कारण मॅच आहे हँड होल्टेड ड्रामाची. आता खऱ्या अर्थानं मैदानामध्ये ड्रामा होईल, हंगामा होईल, जयघोष होईल, जल्लोष होईल, गुलालाची देखील उधळण होईल या 12 चेंडू नंतर. हे 12 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवायचे आहेत. कोण बनवेल, कोण घडवेल इतिहास, कोण मिरवेल ट्रॉफी, कोण घडवेल इतिहास. आणि इतिहासाला साक्षी इथं असलेले प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हीच इतिहासाची साक्षीदार असतील. पहिला चेंडू ऑन द वे आणि पहिल्या चेंडूवरती ग्लान्स केलाय बॅकवर्ड रिजन मध्ये. एक सिंगलने मात्र श्रीगणेशा ओपन केलाय.
मुटकेश्वर स्पोर्ट मुटकुळवाडी या संघानं आता मात्र धावफलकावरती धावसंख्या मोहर चढली. 1 धाव त्रिगणच्या झाला. अकाउंट ओपन केलंय. गणरायाला वंदन करत असतील. गणरायाच्या मनोमंथनामध्ये जयघोष करत असतील, कारण आम्हाला ही ट्रॉफी उचलायची आहे असा कॉन्फिडन्स आता दोन्ही फलंदाजाच्या मनोमंथनामध्ये राहिला आहे. मात्र गोलंदाज SK त्याच्याकडे देखील जिद्द आहे, चिकाटी आहे, साहस आहे, परिश्रम करण्याची क्षमता देखील आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. मात्र अंधकाराचा प्रादुर्भाव फलंदाजाच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यामध्ये जातोय. बॉल समजत नाहीये आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. धावसंख्या जाते 3 आकड्यावरती. आता समीकरण बदलतंय. 10 चेंडू 17 धावा. मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे, परंतु या मॅचला ऑफ कोण करेल, कोण जिंकून जाईल, ही भव्य दिवस स्पर्धा कैलासवाडी सूरस्मृती चषक 2025 आणि प्रथम पारितोषिक 50,000 आणि सुंदर अशी ट्रॉफी कोण घेऊन जाईल. एका बाजूला पाहतोय आपण मुटकलवाडी, दुसऱ्या बाजूला कडवे. किती आतमध्ये गेला होता फलंदाज, स्ट्रायकिंग एंडच्या किती आतमध्ये गेला होता. मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्नच राहिलेला आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. यावेळेचा चांगला चेंडू हाताळला, ब्लॉकल पद्धतीचा, हात खोलून दिले नाहीये फलंदाजाला. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना इथे आणखीन एक चांगला चेंडू इथे चांगल्या रीतीने कलेक्शन केला. इथे मात्र गोलंदाज जाग्यावरती हवा होता. इथे विकेट भेटली असती, मात्र बॅकअप आला नाहीये, त्याच्यामुळे 1 धावेचा मेकअप केलाय फलंदाजाने. 1 धाव, 1 थिकी सिंगल सोडून घेतली. चोरटी धाव, 1 धाव महत्वाची आहे. 1 धाव तुमच्या संघाचा वाढवेल भाव, आणि ज्या संघाचा वाढवेल भाव तो काहील मुंबईचा वडापाव. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा, 16 धावा 8 चेंडू. काय घडेल, काय बिघडेल, काय चित्र असेल, होईल का विचित्र. यस, आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. अचूक टप्पा आणि टप्प्याचा भेदक मारा. निर्धाव चेंडू 7 फ्रॉम 16. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता आता मैदानाच्या आत. 7 चेंडू 16 धावांची गरज असताना मॅच ऑन झाली आहे. 1 चेंडू महत्वाचा आहे या ओव्हर मध्ये. कशी चकाकी दिली जाईल SK यांच्या मार्फत आपण पाहतोय. कैलासवासी सूरस्मृती चषक 2025 मॅच अगदी अंतिम टप्प्यात आले आहे. माझ्यासोबत जोडले आहेत समालोचक श्री सर आणि अरुण सर. ओमकार स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये तितकासा संपर्क नव्हता, स्वर जुळून आले नव्हते आणि दुसरीचा प्रयत्न क्रीज सोडली नाहीये. स्टंप उखडल्या गेल्या आहेत. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. 1 धाव 1 विकेट असेल. आता समीकरण जर पाहिलं तर चेंडू राहिलेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत 15. 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. मॅच अजून दोन्ही साइडून ऑन आहे, पण सायंकाळचं सत्र आणि सूर्य आता परतीच्या प्रवासाच्या दिशेनं थोडासा अंधकार निर्माण झालाय. त्याच्यामुळे आता फलंदाजांसाठी खडतर प्रवास करावा लागेल, मैदानामध्ये लढावं लागेल. सूर्य अजून आहे, सूर्याची किरण आहेत, पण ही किरण कोणाला विजयाची चाहूल देऊन जातील. त्यासाठी मैदानामध्ये तुम्हाला झटावं लागेल, पडावं लागेल, पुन्हा उठून लढावं लागेल, घडावं लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आता मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये आहे. 6 चेंडू 15 धावा. अपयशातूनच यशाचा मार्ग निघतो, परंतु या मार्गावरती मार्गस्थ कोण होतं. एका बाजूला आपण पाहतोय कडवे संघ, दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी संघ. चला स्पीडअप घ्यायचंय. दुसऱ्या स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तर नॉन स्ट्राइक एंड वरती विकास आहे. दोघांच्या वरती जबाबदारी आहे. 1 विकेट माघारी परतले. गोलंदाज तयार. 7 चेंडू 15. पहिला चेंडू अंधकार आहे, मात्र प्रकाशाच्या दिशेने वाटचाल होण्यास सुरुवात झाली. इथे आहे धमाका, इथे आहे धडाका, इथे धमाका, इथे धडाका आणि फलंदाजाचा तडाका येतोय. षटकार. आता मॅच ऑन झाली आहे. या षटकाराने थोडासा शफल झाला, जागा बनवली आणि संघाची जागा या षटकाने चांगली बनवली. आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती स्कोर जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 5 चेंडू 9 धावा. या 9 धावा 9 ग्रहासारखे आहेत. एक ग्रह महत्वाचा आहे. कोणाचं घर भरेल ते पाहावं लागेल. नक्की स्पीडअप घेणं गरजेचं आहे. स्पीडअप सातत्याने राहणं गरजेचं आहे. स्पीडअप राहणं गरजेचं आहे, कारण सूर्य आता खूप दूर गेलाय. अजून 2 मिनिटं जर थांबलो आपण तर अजून अंधार होईल, अजून फलंदाजीसाठी अडचण निर्माण होईल. आणि इथे काय घडतंय, पंच वळालेत, धावा येऊन देत.
कशाही येऊन देत. संदीप बोलत असेल आणखीन एक धाव आले, आणखीन एकने मागे आलेत. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना व्हाईट बॉल एक आलाय. इथे मात्र आपण पाहतोय बॅकफुटवरती जाऊन चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, मात्र बॅटीची वरची कडा आणि चेंडू मात्र बॅकवर्ड रिदन मध्ये 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. समीकरण सातत्याने हलतंय, समीकरण सातत्याने डुलतंय. समीकरण आता काय बोलतंय? समीकरण काही का बोलना, परंतु मॅच जिंकायची आहे. 4 चेंडू 7 धावा. कोण ठरेल ह्या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी? काय असेल? बॅट तळपली आहे. काजवे दाखवेल का बॅट? काजवाच लुकलुकेल का? यस, नो लुक शॉट. नो लुक शॉट आपण पाहतोय, मात्र हा शॉट राहतोय सक्सेसफुल. क्लिक ऑन अ क्लिक, सीमारेषा पार. इट इज अ करारावार अफलातून ड्रामा, फलंदाजाचा हंगामा आपण पाहतोय स्क्रीनवरती. नो लुक शॉट, मात्र षटकार. शॉट नो लुक होता, परंतु हाऊसफुल करून गेला आहे धावसंख्येमध्ये. आता समीकरण बद्दल आहे. 3 चेंडू 1 धावाची गरज असणार आहे. कोण विजय ठरेल? विजयाचा मानकरी या चेंडूवरती सगळ्यांचं लक्ष असेल. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी संघाकडून चेंडू हवेमध्ये उडवलेला असताना स्थितीमध्ये हाय अँड व्होल्टेज ड्रामा. झेल ड्रॉप, कॅच सोडली की मॅच सोडली, मॅच सोडली की ट्रॉफी सोडली. मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी हा संघ राहतोय या टुर्नामेंट मधील फायनलचा मानकरी. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. कैलासाची सूरज स्मृती चषक ज्यांच्या नावावरती कोरलं गेलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव